नमस्कार मित्रांनो, मराठी इंडस्ट्रीमधून एक नवीन चित्रपट रिलीज झाला आहे ज्याचं नाव आहे तुंबाडची मंजुळा. मी पाहिला हा थिएटरमध्ये. तर कसा आहे हा चित्रपट, चला पाहूया. माझं नाव आहे गुरु. मूवीचा रिव्ह्यू करूया सुरू. तर मी पाहिला चित्रपट तुंबाडची मंजुळा, ते पण फुल भरल्या थिएटरमध्ये. रिसेंटली मराठी इंडस्ट्रीमधून खूप चांगले हिट चित्रपट आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे त्याला मिळणारा ऑडियन्सचा प्रतिसाद हा देखील खूप चांगल्या प्रकारे मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर चित्रपट तुंबाडची मंजुळा याच्या स्टोरीबाबत जर पाहायचं झालं तर एक गाव आहे ज्यामध्ये त्यातील गावकरी खूप गुण्यागोविंदाने राहत असतात. परंतु अचानक एक दिवस त्यांना असं आढळून येतं की त्या गावामध्ये भूताचा वावर असल्याचं त्यांना समजतं. तर कशा प्रकारे या गोष्टीमुळे त्या गावामध्ये विविध घटना होतात, त्यामुळे कशा प्रकारे त्या गावातील लोकांवर याचा परिणाम होतो, कशा प्रकारे या घटनांमुळे कॉमिक सिच्युएशन असतील किंवा इमोशनल सिच्युएशन असतील हे कशा प्रकारे होत जातं आणि खरंच ते भूत गावामध्ये आहे की नाही, हेच पूर्ण या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटामध्ये ओम भूतकर यांनी लीड भूमिका केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जितेंद्र जोशी, सई तावणकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारखी विविध मंडळी उत्तम अभिनय करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटामधील परफॉर्मन्स जर पाहायचा झाला तर चित्रपटामध्ये ओम भूतकर यांनी लीडिंग रोल केला आहे. सोबतच जितेंद्र जोशी, सई तावणकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे अनेक मराठी कलाकार यांचा देखील खूप उत्तम परफॉर्मन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांनी त्यांची भूमिका खूप उत्तम प्रकारे निभावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओम भूतकर यांनी लिडिंग रोलची भूमिका केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे वठवल्याची आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे जितेंद्र जोशी यांची जी भूमिका आहे ही आपल्याला खूप रिलेटेबल फील होईल आणि त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी खूप उत्तम प्रकारे निभावली आहे. सोबतच मकरंद अनासपुरे यांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे त्यांनी निभावली आहे. मूवीमधील जे कॉमेडी एलिमेंट असतील ॲड करण्याचं काम त्यांनी यामध्ये केले आहे. सोबतच सई तावणकर यांची भूमिका देखील चित्रपटामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची एंट्री जी आहे ही सेकंड हाफमध्ये होते, परंतु त्यांचे जे सीन आहे हे खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये त्यांनी निभावले आहे. चित्रपटामध्ये इतरही अनेक सपोर्टिंग कलाकार यामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात व त्यांनी त्यांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावली आहे. चित्रपटामधील कॉमिक एलिमेंट असतील, कॉमेडी पंचेस असतील, लाईन्स असतील हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हर करायचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच चित्रपटामधील क्लायमॅक्समध्ये जे एंडिंग पार्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे इमोशनल त्यांनी ठेवला आहे आणि एक चांगला सोशल मेसेज देखील द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. चित्रपटामधील सॉंग्स जर पाहायचं झालं, चित्रपटामधील सॉंग्स गाणी ही खूप चांगल्या प्रकारे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच चित्रपटामध्ये जे बीजीएम आहे हे आपल्याला खूप करून ठेवण्याचं काम करतं. सिनेमॅटोग्राफी जर पाहायचं झालं तर चित्रपटाचे सगळे सीन्स आहेत हे युजली बेस आहेत कोकणमधील रिजनमध्ये. सो कोकणमधील जे डिफरंट शॉट्स असतील, एरियल शॉट्स असतील, ड्रोन शॉट्स असतील हे खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यामुळे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ही खूप अव्वल दर्जाची असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच त्यांनी गावचा पूर्ण जो सेटअप दाखवला आहे, त्याचप्रमाणे गावामधील जे विविध कार्यक्रम असतील त्यांचा जो पूर्ण सेटअप आहे हा खूप चांगल्या प्रकारे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटाचा स्क्रीन प्ले जर पाहायचा तर चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा खूप चांगल्या प्रकारे टाईट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटामधील पॉझिटिव्ह अस्पेक्टची जर पाहायचं झालं तर फर्स्ट आहे चित्रपटाची स्टोरी. चित्रपटाची स्टोरी खूप चांगल्या प्रकारे रिटर्न केलेली आहे. चित्रपटामधील कॉमिक एलिमेंट असतील किंवा इमोशनल एलिमेंट असतील हे खूप चांगल्या प्रकारे पुल ऑफ केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. युजली जी मूवी आहे ही 95% कॉमेडी आहे आणि 5% आपल्याला इमोशनल सिक्वेन्स आणि हॉरर सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड आहे चित्रपटामधील परफॉर्मन्स. चित्रपटामधील जे कलाकार मंडळी आहेत त्यांचे जे परफॉर्मन्स आहे हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी निभावल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटामधील सॉंग्स किंवा बीजीएम असेल हे खूप चांगल्या प्रकारे चित्रपटामधील सीन सोबत ब्लेंड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सिनेमॅटोग्राफी असेल किंवा स्क्रीन प्ले असेल हा खूप चांगल्या प्रकारे यामध्ये मेंटेन करायचं आपल्याला पाहायला मिळतं. निगेटिव्ह जर पाहायचं झालं तर चित्रपटाचा जो हॉरर एलिमेंट आहे हा खूप कमी प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच चित्रपटाची जी लेंथ आहे ही थोडी शॉर्ट असली असती तर अधिक क्रिस्प झाली असती. ओव्हरऑल जर मूवी पाहायची झाली तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पुल ऑफ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. माझ्याकडून या मूवीला 4 आउट ऑफ 5 स्टार रेटिंग मिळतील. हा एक खूप चांगला गुड फॅमिली एंटरटेनर आहे. कॉमेडी, हॉरर आणि इमोशनल राईड आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. कॉमेडी हॉरर जॉनरामध्ये हा खूप चांगल्या प्रकारे मूवी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही देखील फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत हॉरर कॉमेडी मूवी जर पाहायचा प्लॅन करत असाल हा मूवी तुम्ही डेफिनेटली चेकआउट करा. जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला हा डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे लावलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.